राम राम मंडळी, मी कोल्हापूरवासी, मी प्रशांत मेहत्रे. मला दोन गोष्टी बोलायच्या होत्या. आज पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवायला लागलो आहे आणि मला बोलायचं होतं असं की जी तरुणाई आहे ती सध्याची जशी भरकटत चालली आहे. मी आता रंकाळ्यावर बसलो आहे. आता मी काय सगळं दाखवू शकत नाही, पण ज्या घटना घडत चालल्यात दिसतात डोळ्यांना, त्या व्यक्त करण्यासारख्या नसतात. आणि मेन म्हणजे आता एखादा मुलगा सकाळी लवकर उठून जबाबदारीनं कामाला निघावं लागतं त्याला, कारण अशी परिस्थिती असते एकेकाची की आज नाही गेलो तर उद्याचा दिवस चालत नाही, अशी सुद्धा परिस्थिती असतात. त्यात हे ताणतणाव, वडिलांचं बघायला लागतं आहे, बायको असत्या, तिचा खर्च, बाकीचा खर्च, या सगळ्यातनं माणूस बघून पण बेरोजगारी आत्ता वाढल्या. मुलांची लग्न होईना, 40-45 वर्षाची मुलं आहेत तरी पण त्यांना लग्नाला प्रॉब्लेम यायला लागल्यात. तर प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा तर असत्या की आपली मुलगी चांगल्या घरात जावं. त्यामुळे त्यांची प्रत्येकाच्या अपेक्षानुसार ती आता प्रत्येकाचा बाबा हा मुलग्याचं घर किती मोठं आहे, त्याला पगार किती आहे, त्याचं बाकीच्या गोष्टी कशा आहेत, तो निर्व्यसनी आहे का, सगळं बघितलं जातात. पण एखादा मुलगा एखादी मुलगी बघायला गेल्यावर फक्त ती हा सुंदर आहे, हां ठीक आहे, तिची एवढी चौकशी करत नाही. पण मुलग्याच्या बाबतीत 1000 पटीने चौकशी केली जाते. त्याच्या पाहुण्यांना विचारलं जातं आहे, तो कुठं जॉबला आहे, ते कंपनीमध्ये तिथं जाऊन त्याची सॅलरी स्लिपसुद्धा बघतात. तर ही जी परिस्थिती घडायला लागली आता मुलांच्या बाबतीत, बरं ते पण जाऊ दे. ती जी मुलं असतात ती एखादी जी लग्नासाठी भरपूर धडपड करल्यात, त्यांचं काय पण करून ते सेटल झाल्यात, त्यांची रुटीन लावल्यात, त्यांना थोडा पगार चालला आहे. पण ही जी मध्यस्थी लोक असतात ती लग्न लावून देणारे नवीन आता ॲप्लिकेशन्स पण झाल्यात. आता ती ॲप्लिकेशन झाल्यात, ते पैसे चार्ज अप्लाय करतात. मग जी मध्यस्थी लोक असतात ती 50,000 रुपये मागतात डायरेक्ट मुलगी एक दाखवायला. आणि नुसतं दाखवायचं असलं तर 5,000 रुपये, आणि ठरलं तर 50,000 द्यायचं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ते मध्यस्थ्याचं झालं की लोक तर आता मुलग्याकडं काढायला लागल्यात, आणि नुसतं ते दाखवायला येणार, त्यांना चहा पाणी नाश्ता सगळं द्यायचं. आणि जर नाही पसंत पडले तर आमचा काय संबंध, ते सरळ हात वर करणार. या सगळ्यातनं मग एखादा माथेफिरू काय करतो, एखाद्या मुलगीची छेड काढतोय. त्याला वाटते तो कुठलं तरी विविध स्वप्न त्याचं रंगवत बसतोय की माझ्या आयुष्यात येईल, मला काय तर सांगल 2 गोष्टी. मग तो असं काहीतरी करतो की त्याच्यावर गुन्हेभंगाची केस पडत्या, मग त्याला जामीन काय मिळत नाही, त्याला त्रास, त्याच्या आईवडिलांना त्रास, आईवडील जेलमध्ये जातात, फेऱ्या मारतात. आणि मग आत येऊन विचारत असते काय झालं, माझ्या जामीनचं काय झालं. पण ह्याला कुठं माहीत असते बाहेर काय परिस्थिती आहे, आईवडिलांवर काय बिताले, त्यांच्याकडे ते ह्याला सोडवायला पैसे आहेत का नाही. शिवाय कुठंतरी फलाण्या ठिकाणी रेप झाला म्हणून कळते, ते रेप झालं म्हणून त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली जाते. ह्याच्यावर का तोडगा काढत नाही सरकार. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्याच्यावर एक मार्ग निघायला पाहिजे ना. जिथं आता लाडक्या बहिणीला पैसे देण्यात आलं, त्यांना मिळालं, तसं माणसासाठी काय कायदाच नाही ना. किंवा बसमध्ये त्यांना निम्मं तिकीट करण्यात आलं, लगेच बसमध्ये महामंडळात बायकांची संख्या वाढली प्रवास करायला, त्यांना आनंद झाला, त्यांच्या अकाउंटवर पैसे आले, त्यांना हितं मिळालं, नोकरीमध्ये त्यांना आरक्षण आहेच. शिवाय पोलीस भरती जरी द्यायला गेलं तर महिलांना 800 आहे, आणि ते 2 मिनटात आहे, आणि पुरुषांना 4 मिनटात 1600 काहीतरी करावं लागते. एवढा त्रास करून जी मुलं कष्ट घेतात 4-4, 5-5 वर्ष, आणि त्यांना नोकरी लागत नाही. मग ते त्यांचं वय निघून झालं, एज बार झालं की त्यांना मनस्ताप होते. मग ते भरकटत एक दुसऱ्याचं बघून UPSC द्या, MPSC द्या करायला लागतात. पण ते तरी पण त्यांचं काम नाही झालं. मग कुठेतरी एखादा ॲडजस्टमेंटवर नोकरी करतो, आणि एखादा माथेफिरू असला की तो गुन्हेगार बनतो आहे. मग हे जे घडायला लागलं याच्यावर का मार्ग निघाला, आणि असं किती दिवस राहणार आहे. ॲक्च्युली मला एकदम शांततेचा पॉईंट पाहिजे होता हे बोलायला. माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी इथं रंकाळ्यावर येऊन बसलोय. माझ्या ज्या भावना व्यक्त केल्या, तुम्हाला जर आवडला व्हिडिओ
तर नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवायचा असला तर तुम्ही मला नक्कीच सांगशाल. मी ह्याच्यापेक्षा पण जास्त माझ्या चांगल्या भावना व्यक्त करू शकतो आहे, मी बोलू शकतो आहे. खूप महत्त्वाचा नाजूक पॉईंट आहे हा, की बघ मुलांना खूप फेस करावं लागते. मुलंच असं भरपूर त्रास सहन करत असतात आणि गुन्हेगार पण झाल्यात. आता भरपूर मुलं एखाद्या त्यांची लग्न होईनात, अनेक प्रॉब्लेम आहेत आयुष्यात प्रत्येकाच्या. मी माझ्यावरूनच नाही सांगत, पण यातनं लवकरात लवकर मार्ग निघावा यासाठी हा छोटासा माझा व्हिडिओ आहे. मी आणि बोलू शकतो आहे, पण ह्याच्यानंतर नक्कीच बोलीन की माझ्या व्हिडिओला जसा रिस्पॉन्स येतो त्यावर मी डिसाईड करेन, याच्यावर मी डेअरिंग करायचं. पब्लिक सपोर्ट महत्त्वाचा असतो, कारण या महत्त्वाच्या गोष्टी जास्त बोलल्या की मला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, मी एवढं बोलून माझा व्हिडिओ बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.